या दृश्यात तुम्हाला जे दिसलं ते काय आहे माहिती आहे का? हा तरुण एक राज्यस्तरीय कबड्डीपटू आहे. त्याचं नाव आहे ब्रजेश सोलंकी. ब्रजेश सोलंकी या राज्यस्तरीय कबड्डीपटूचा कुत्रा चावल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ब्रजेशला महिनाभरापूर्वी कुत्र्याचं एक पिल्लू नाल्यात पडलेलं दिसलं. ब्रजेशने त्याला नाल्यातून बाहेर काढलं, पण तो जेव्हा पिल्लाचा जीव वाचवत होता तेव्हा पिल्लू त्याच्या हाताच्या बोटाला चावलं. त्यानंतर ब्रजेशने याकडे दुर्लक्ष केलं आणि अँटी रेबीज इंजेक्शन घेतलं नाही, जे नंतर त्याच्या मृत्यूचं कारण ठरलं. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. ब्रजेशने फेब्रुवारी 2025 मध्ये राज्यस्तरीय कबड्डीमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं. सध्या तो प्रो कबड्डी लीग 2026 ची तयारी करत होता. ब्रजेशचा मृत्यू हा निष्काळजीपणामुळे झाल्याचं समोर आलंय. जर त्याने कुत्रा चावल्यानंतर लगेचच अँटी रेबीज लस घेतली असती तर त्याचे प्राण वाचू शकले असते. आरोग्य तज्ज्ञांनी वेळोवेळी कुत्रा चावल्यास तातडीने अँटी रेबीज इंजेक्शन घेण्याचं महत्त्व सांगितले. मात्र अजूनही काही जण या गंभीर आजाराबाबत दुर्लक्ष करत असल्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडत आहेत.